धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडे. तुको पर्या, तुमच्या दृष्टीने या जगतामध्ये कोण श्रेष्ठ आहे, तुम्ही कोणाला श्रेष्ठत्व द्याल. त्यावेळेला तुकोबरीने सांगितलं या संपूर्ण जगामध्ये, या जग म्हणजे संसार, कारण संसार शब्दाची व्याख्याच करत असताना संसार म्हणजे जग. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे यह संसारेन खलु दुस्तारे. संसार म्हणजे संपूर्ण जग. धन्य ते संसारी, या जगतात ते धन्य आहे. विचारलं कोण धन्य आहे? ज्यांची सोन्याची लंका होती ते धन्य आहेत. इंद्र पदावर जे बसलेले आहेत ते धन्य आहेत का? नाही. मग तुकोबरीने सांगितलं धन्य ते संसारी कोण? दयावंत जे अंतरे, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे. नुसती दया नाही, दयावंत. दयावानही नाही, दयावंत. वान मध्ये आणि वंत मध्ये फरक आहे. दयावान तो आहे ज्याच्याकडे दया आहे, तो दयावान आहे. पण दयावंत तो आहे ज्याचा अंत होईपर्यंत ज्याची दया संपत नाही, तो दयावंत आहे. दयावंत आणि नुसता दयावंत नाही, अंतरी. या जगात दोन प्रकारचे दयावान असतात. एक बाहेरून दया असते. आमच्या ज्ञानोबारीने त्या ओवीमध्ये सांगितलं का मैंदाची दैशी दया. मग वाट सरू लुटावया, वाट सरूला लुटण्याकरता एक दया आहे. कुठली दया आहे? ऍक्सिडेंट झाला की लोकाला वाचवायसाठी काही लोक जातात, पण ते वाचवायला जाणारा एक असतो तो तळमळीनं वाचवाय जातो, आणि दुसरा असतो ते दागदागिने मोबाईल फिबाईल मिळते का म्हणून जातो. स्वार्थी दया आहे, त्याला दयावंत म्हणता येत नाही, नुसती दया आहे. पण ज्या दयेमध्ये स्वार्थ नाही आहे, दयावंत जे अंतरी. म्हणून दयेच्या दोन व्याख्या केल्या. म्हणून जे दया करणे पुत्राशी, त्याची दासा आणि दासी. जी आपल्या मुलावर प्रेम आहे तेच सर्व जनावर प्रेम करणं, याला म्हणायचं दया. दयेची व्याख्या करत असताना आणखीन एक सांगितलं, दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे. दया कशाला म्हणायचं? छत्रपती शिवाजी महाराज दयावान होते. त्यांनी केलेली जी दया आहे, कशाची दया आली? यौवनांनी केलेले अन्याय अत्याचार हे सहन झाले नाही, म्हणून तुकोबऱ्याचं वाक्य त्यांनी स्वीकारलं. दयावान पण यांच्यावर दया आली म्हणून अन्याय करणाऱ्यावर आघात केला. अनेक निर्दलन कंटकाचे, ही सुद्धा काय आहे? दया आहे. म्हणून दयावंत जे अंतरे. आणि मग विचारलं महाराज, हे दयावान लोक या जगतामध्ये येतात तरी कशासाठी आणि कुठून येतात? मग त्यांनी सांगितलं येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. ते एकच काम करण्यासाठी येतात, उपकार करण्यासाठी. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजानं जर आपल्याला लक्षात ठेवावं, ब्रँड का निर्माण झाला, तर ब्रँड होण्यापाठीमाग हा सगळ्यात मोठा शब्द आहे, अंडरलाईन. काय आहे? उपकार. तुकोबऱ्या म्हणतात, तुम्हाला आपल्याला जर वाटत असेल लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं, तर लक्षात ठेवा, लोक काहीच गोष्टी लक्षात ठेवत नाही. एखादा व्यक्ती जीवनामधून ज्या वेळेला निधन पावतो, आम्ही बऱ्याच अंत्यसंस्काराला जात असतो, त्यावेळेला त्या अंत्यसंस्काराला गेल्यानंतर लोक ज्या वेळेला त्या व्यक्तीचं, गेलेल्या व्यक्तीचं कौतुक करत असतात, त्यावेळेला त्यानं आयुष्यभर कुठली कपडे घातली याचं कुणी वर्णन करत नाही. आयुष्यभर किती मोठ्या बंगल्यात राहिला याचं कुणीही वर्णन करत नाही. आयुष्यभर त्यानं कुठल्या गाडीमध्ये फिरला याचंही कुणी वर्णन करत नाही. आयुष्यभर कुठल्या पदावर बसला होता याचंही कुणी वर्णन करत नाही. मग वर्णन होत असतं ते फक्त आणि फक्त त्याच्या स्वभावाचं वर्णन होत असतं, आणि स्वभावाचं वर्णन होत असताना त्याच्या दयेचं वर्णन होत असतं, आणि त्याच्या उपकाराचं वर्णन होत असतं. समाज काही लक्षात ठेवत नाही, समाज लक्षात ठेवतो तो उपकार.
अमुक अमुकानं आपल्यावर उपकार केलाय. आणि एक लक्षात ठेवा, हा उपकार इतका चांगला आहे. तुकोबऱ्या म्हणून म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परोपकार किती लोक लक्षात ठेवतात. लक्षात ठेवा, मागची पिढी पुढच्या पिढीला सांगून जाते. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, मागची पिढी पुढच्या पिढीला सांगून जाते, पोरा हो अमुक अमुक घराण्याला कधी विसरू नका. का? अरे त्यांच्या आजोबा पंजोबाने आपल्या हलाकीच्या काळात आपल्याला लय सांभाळलंय. काय हलाकीच्या काळामध्ये फार सांभाळलंय. हा सगळ्यात मोठा परोपकार आहे. आणि परोपकार समाज कधी विसरत नाही. म्हणून ही जी मान्यता आहे, हा जो नमस्कार आहे, ही जी समाजात मान मान्यता आहे, हा जो आदर आहे, हा आदर फक्त पूर्वजांनी समाजावर केलेल्या परोपकाराला आहे. त्यावेळेला समाज काय करतो? मान्यता देत असतो. हा म्हणून याच्याकरता येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आणि मग सांगितलं आणखीन यांनी काय केलं. म्हणजे पहिली गोष्ट, लटिके वचन नाही, खोटं आयुष्यात बोलले नाहीत किंवा खोटं काही केलं नाही किंवा खोटं होतंय अशा गोष्टीचा कधी पुरस्कार केलेला नाही. लटिके वचन नाही, देही उदासीन. देहावर उदास राहिली ही लोक, कधी स्वतःचा विचार केला नाही. हा म्हणून याच्याकरता या अवस्थेवर प्राप्त झाली. आणि परंतु हे सगळं स्वीकारत असताना मानवी जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी. मोठा माणूस आहे, हा फार मोठा माणूस आहे, हे मोठेपण ठरवण्याकरता त्या व्यक्तीकडे ह्या दोन गोष्टी संतांच्या दृष्टीने गरजेच्या आहेत. त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत? त्याच तुकोबऱ्या अभंगाची
मधुरावणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. तुकोबरेने सांगितलं मोठं होण्याकरता अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी माणसाच्या जीवनात पाहिजेत. त्यातली पहिली गोष्ट मधुरवाणी ओटी. मधुरवाणी आपल्या मुखावर मुखामध्ये गोड बोलणं आपलं आलं पाहिजे. आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचं अंतःकरण दुखलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुका म्हणे वाव पोटी. पोट मोठं पाहिजे, शरीराचं नाही, मनाचं पोट. मनाचं पोट कसं पाहिजे? मोठं पाहिजे, सगळ्याचं सहन करता आलं पाहिजे. त्याला संयम म्हणतात, ज्याला निर्धार म्हणतात, ज्याला धैर्य म्हणतात. तो निर्धार जर आपल्यामध्ये असला तर तो मोठा आहे. मोठा कुणाला म्हणायचं तर ज्यानं आपल्या मोठेपणाचा वापर दुसऱ्याला दुःख देण्याकरता नाही, दुसऱ्याची दुःख दूर करण्याकरता केला, त्याला मोठेपण काय होतं? जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि हा मोठेपणा संतांच्या दृष्टीने काय आहे? अपेक्षित आहे. आम्ही विनोदानं म्हणत असतो की जुन्या लोकांना शुगर नव्हती. जुन्या लोकांना फार गोड खायची लोक, साखर होत नव्हती. आता आमच्या सारख्या पिढीला या कोरोनापासून तर 14 वर्षाच्या मुलाला शुगर आहे. पण आम्ही विनोदानं तुकोबऱ्याच्या वाक्यात बोलत असतो की जुनी माणसं फार गोड खायची पण तरी त्यांना शुगर होत नव्हती. त्याचं कारण होतं ती तोंडानं गोड बोलायची. जुनी माणसं तोंडानं गोड बोलायची आणि त्यांच्या तोंडातून साखर बाहेर पडायची. आताची माणसं गोडच बोलत नाही म्हणून साखर रक्तात उतरते. मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. यथामती यथावकाश. तसं अभंगातल्या प्रत्येक शब्दावर बोलायला संधी आहे, विचार करायला आहे. परंतु काही अभंग असे असले पाहिजेत की त्यांच्या जीवनाला लागू झाले पाहिजेत. त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे, त्यांच्या जीवनाला काही गोष्टी लागू झाल्या पाहिजेत. म्हणून अण्णांच्या जीवनाला या गोष्टी हा अभंग काय होतो? लागू होतो. म्हणून याच्याकरता याची असणारी निवड केली. परंतु गेली 17 वर्ष झालं हा परिवार या ठिकाणी अण्णांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथी साजरी व्हावीच. कारण अण्णांचं कार्य हे कुटुंबापुरतं मर्यादित नव्हतं. अण्णांचं कार्य साळुंके कुटुंबापुरतं मर्यादित नव्हतं, तर अण्णांचं कार्य या पंचक्रोशीसाठी काय होतं? कार्य होतं. वडशिवणे असेल, सातोली असेल, हा परिसर असेल, याकरता त्या काळामध्ये त्यांनी आपलं जीवन काय केलेलं आहे? व्यथित केलेलं आहे. म्हणून याच्याकरता अण्णांच्या या 17व्या पुण्यतिथीच्या माध्यमातून एकच विनंती आहे. इथं आज 2 प्रकारची ब्रँडची लोक आले. 2 प्रकारची लोक आहेत. पहिला वर्ग आहे इथं प्रेमाचा ब्रँड आलाय. सर्वसामान्य हा प्रेमा